एकदा एका जंगलात एक अहंकारी ससा राहायचा. त्याला आपल्या धावण्याच्या गतीचा खूप अभिमान होता आणि तो नेहमी इतरांना, विशेषतः कासवाला, कमी लेखायचा. "अरे कासवदादा, किती हळू चालतोस, तुझ्यापेक्षा तर मी डोळे मिटून धावेन," असे म्हणून तो कासवाची चेष्टा करायचा. कासवाला सशाची ही चेष्टा आवडायची नाही, पण तो शांत राहायचा. एक दिवस सशाने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले. कासवाने आव्हान स्वीकारले. जंगलातील सर्व प्राणी शर्यत पाहण्यासाठी जमले. शर्यत सुरू झाली आणि ससा वेगाने पुढे धावला. तो इतका पुढे गेला की त्याला कासव दिसेनासे झाले. सशाने विचार केला की कासव तर खूप मागे आहे, तोपर्यंत मी थोडी विश्रांती घेतो. असे म्हणून तो एका झाडाखाली झोपला. त्याला लवकरच गाढ झोप लागली. इकडे कासव मात्र हळूहळू पण न थांबता चालत राहिला. तो सातत्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होता. ससा झोपेत असताना कासव हळूहळू चालत शर्यतीची अंतिम रेषा ओलांडून गेला. जेव्हा सशाची झोप उघडली तेव्हा त्याला दिसले की कासव आधीच शर्यत जिंकला होता. सशाला आपली चूक कळली आणि त्याला खूप पश्चाताप झाला. अरे, तरी कासव आणि ससा रडत आहे. कारण मी एवढी खूप छान गोष्ट सांगितली, तरी कोणी लाईक केले नाही, सबस्क्राईब केले नाही.